आता आपण स्वागत करणार आहोत अशा व्यक्तिमत्वाचं ज्यांनी साखर उद्योगासोबतच जैव इंधन, जैव ऊर्जा सारख्या नव्या क्षेत्रातही मोठं योगदान दिलेलं आहे. श्री बी ठोंबरे, नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, तसेच महाराष्ट्रातील खाजगी साखर कारखाना संघटना विस्माचे अध्यक्ष व साखर व प्रामुख्याने कृषी प्रक्रिया व जैव ऊर्जा क्षेत्रातील अभ्यासक. त्यांच्या नेतृत्वाखाली साखर व जैव ऊर्जा उद्योगाने केवळ उत्पादनच नाही तर शेतकऱ्यांना नवनवीन उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून दिलेले आहेत. विशेषतः बायोफ्युअल क्षेत्रामुळे शेतीतून अतिरिक्त मूल्यनिर्मितीची मोठी संधी निर्माण होत आहे. आज ते आपल्याला सांगतील की शेतकरी आणि जैव ऊर्जा उद्योग यांचं नातं अधिक मजबूत करून शेतकरी समृद्धीकडे कशी वाटचाल करता येईल व अन्नदाता शेतकरी आता ऊर्जादाता कसा बनेल. कृपया टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आदरणीय श्री बी ठोंबरे यांचं. आणि मी माझे सहकारी भूषण करंदीकर यांना विनंती करते की त्यांनी ठोंबरे सरांची मुलाखत घ्यावी. नमस्कार. खरं तर हा विषय आपल्या सर्वांनाच आत्ताच्या घडीला अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपण बघतोय की होर्मुजच्या खाडीतनं येणारं इंधन थोडंसं कमी झाल्यामुळे आपण इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणं किती आवश्यक आहे आपल्या सगळ्यांनाच गेल्या 1.5-2 महिन्यांमध्ये कळलेलं आहे. आणि आजचा विषयही तोच आहे, बायोफ्युएलचा. मी सरांचं स्वागत करतो. सर, आपलं मनापासून स्वागत. आणि पहिलाच प्रश्न असा आहे की शेतकरी अन्नदाता ते ऊर्जादाता कसा बनेल, नेमकी संकल्पना आपण कशी सांगाल? नमस्कार. आज TV9च्या माध्यमातून आपणासमोर संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी TV9चे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आजचा आपल्या सर्वांसाठीचा ज्वलंत प्रश्न आहे, तो म्हणजे इंधनाचा. आपण पाहतोय गेल्या जवळजवळ 1.5 महिना होत आला, इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धाचा भडका झाल्यापासून देशांतर्गत जो काही ऑइलचा सप्लाय होतोय, इंधनाचा सप्लाय होतो, तो मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे अनिष्ट परिणाम झाले. आणि सगळ्यात जास्त जर फटका कुणाला बसला असेल तर ते आमच्या गृहिणीला बसला, आणि तो म्हणजे कुकिंग गॅसचा फार मोठा तुटवडा निर्माण झाला. या बाबतीमध्ये एक गोष्ट मला मुद्दाम आवर्जून सांगायची आहे की जवळपास 2000चं शतक सुरू झालं, त्या वेळेपासून जागतिक स्तरावर एक मोठं परिवर्तन घडत आहे. प्रामुख्यानं जे फॉसाईल फ्युएल आहे, खनिजातून निघणारं इंधन असेल, त्या इंधनाबद्दलची शाश्वती, त्याच्याबद्दलचा साठा हा वर्षानुवर्ष कमी होतो आहे. आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस पहिली औद्योगिक क्रांती झाली 200 वर्षापूर्वी, त्यावेळेसपासून या सगळ्या फॉसाईल फ्युएलचा, मग ते क्रूड ऑइल असेल, कोळसा असेल, गॅस असेल, याचा वापर होतो आहे. आणि ज्या ज्या वेगानं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट वाढत गेल्या, त्या प्रचंड वेगानं या सगळ्या खनिजांचा ऑफटेक मोठ्या प्रमाणात झालेला आहे. म्हणजे लाखो वर्ष पृथ्वीच्या जळणघडणीमधून हे फॉसाईल फ्युएलचं इंधन तयार झालं आणि ते इतक्या प्रचंड वेगानं उपसलं गेलं की आता अशी शास्त्रज्ञाला भीती वाटते. ही 2000 सालातल्या एका अमेरिकन कॉन्फरन्समधली जी भीती होती की येत्या 50 वर्षामध्ये याच वेगानं जर आपण या फॉसाईल फ्युएलचा ऑफटेक केला तर कदाचित जगातलं सगळं इंधन संपून जाईल. आणि त्यावेळेस हा विचार आला की आता जगामध्ये आपल्याला पुनर्निर्मित ऊर्जा, रिन्युएबल एनर्जीकडे जावं लागेल. आणि रिन्युएबल एनर्जीचा मुख्य सोर्स जर काय असेल तर ते म्हणजे आमची शेती. आज आपण बघतोय गेल्या 25 वर्षामध्ये साधारणपणे जे काही डेव्हलपमेंट झाल्या, पर्टिक्युलरली रिन्युएबल एनर्जीच्या बाबतीमध्ये, पुनर्निर्मित ऊर्जा आणि जैव ऊर्जा, तर यामध्ये आज आपण जे काय पेट्रोल वापरतोय त्या पेट्रोलमध्ये 20% वाटा हा ऊसापासून तयार झालेल्या इथेनॉलचा वाटा आहे. ऊर्जा निर्मितीमध्ये आज आपण सोलार पॉवर आहे, विंड पॉवर आहे, पण त्याचबरोबर बायोमास बेस पॉवरसुद्धा आज महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसाच्या भुस्यापासून आज आम्ही 2200 मेगावॅट एवढी वीज आता तयार करतोय आणि ते या ग्रीडमध्ये दिली जाते. आणि त्यामुळं आता ही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आपल्याला 100%
रिन्युएबल एनर्जीकडे जावं लागेल आणि रिन्युएबल एनर्जीचा जर मुख्य सोर्स कुठला असेल आणि तो सोर्स आहे शेती. आणि म्हणून आत्तापर्यंत शेती आणि शेतकरी हा संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून अन्नदाता होता. पण आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा रोल बदलतोय आणि आता हा शेतकरी अन्नदात्याबरोबर ऊर्जादाता होतोय. आणि त्या दृष्टीने एक प्रचंड मोठी अपॉर्च्युनिटी या शेती क्षेत्रामध्ये आहे. खरंय सर. आणि आपण बघितलं तर इथेनॉल सारखं जे बाय प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळे इंधनामध्ये त्याचा वापर करून फ्लेक्स इंजिन पर्यंत आपण आता ती मजल मारण्याचा प्रयत्न करतोय. तुमची जी संकल्पना आहे शुगर केन नव्हे तर एनर्जी केन, तर Yes. त्याचं म्हणजे मूल्यवृद्धी शेतकऱ्यांना कशी फायद्याकडे घेऊन जाऊ शकते? नाही, आता आपण पाहतोय की सध्या देशामध्ये फक्त 20% इंधनाच्या बाबतीमध्ये आम्ही पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करतोय. आपण कालच केंद्र सरकारने एक आता निर्णय घेतला आहे की आता फ्लेक्स इंजिनची संकल्पना स्वीकारतायत आणि E85 आता आमचं जे सध्या पेट्रोलमध्ये मिक्सिंग जे आहे ते E20 आहे. म्हणजे 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल आहे. आता केंद्र सरकार या निर्णयाप्रत आलेलं आहे की आता 85% पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स होणार आहे. आणि त्यामुळं ह्याचा जो मुख्य सोर्स होता तो मुख्य सोर्स आहे ऊसाच्या रसापासून, ऊसाच्या मोलासेसपासून आम्ही इथेनॉल तयार करतोय. आणि त्यामुळं आज जागतिक स्तरावर सुद्धा आपण पाहतोय की ऊसापासून साखर तयार करण्याचा जो कन्सेप्ट होता तो आता टोटली बदलत चाललेला आहे. आणि म्हणून ऊस म्हणजे फक्त शुगर केन नव्हे, तर आता खऱ्या अर्थानं ऊस म्हणजे एनर्जी केन, की ज्या माध्यमातून संपूर्ण ऊर्जा आपण आता बघतोय की साखर सुद्धा माणसाला ऊर्जा आहे. साखर नसेल तर माणूस त्याचा काय अवस्था होते. आज साखर कारखान्यामध्ये एक ऊसाचा दाट गाळप केल्यानंतर त्यापासून साखर तयार होते, त्या भुस्यापासून वीज तयार होते, निघालेल्या मोलॅसेसपासून इथेनॉल तयार होतं आणि जे प्रेसबट निघालं ज्याला आपण मळी म्हणतो, जे टाकाऊ आहे त्याच्यापासून आता बायो CNG तयार होते. म्हणजे ऊसाला एनर्जी केंद्र आहेच, पण आपण एक कल्पवृक्ष म्हणायला सुद्धा हरकत नाही की अनेक प्रकारचे उत्पादनं होत आहेत. आणि म्हणून शुगर केन आता हा एनर्जी केन या कन्सेप्टमध्ये तो कन्वर्ट होत आहे. जसं आपण बघतो इथेनॉल वापरण्याची आपल्याकडे सुरुवात झाली आहे, पण तितक्या प्रमाणात बायोडिझेल अजून आपण वापरत नाही आहोत. तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? ते काय झालं बायोडिझेलच्या बाबतीमध्ये असेल किंवा आता इव्हन आमचा प्रयत्न आहे, अनेक आमच्या संशोधन संस्था जसं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, NCL आहे, की डिझेलमध्ये सुद्धा इथेनॉल मिक्सिंग व्हावं या दृष्टीनं प्रयत्न चालू आहे. बायोडिझेलच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो रॉ मटेरियल उपलब्धतेचा. म्हणजे जट्रोपा नावाच्या वनस्पतीपासून, त्याच्या तेलबियापासून किंवा अखाद्य तेलबियापासून सुद्धा तयार होतं, परंतु त्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेलं नाही. परंतु आत्ता रिसेंटली सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक रोड ट्रान्सपोर्ट इन्स्टिट्यूट आहे पुण्याला भोसरीमध्ये, त्यांनी आता हे सिद्ध केले 5 वर्षाच्या त्याच्यामधून की आता आपल्याला डिझेलमध्ये सुद्धा 5% इथेनॉल मिश्रण करता येईल. आणि त्यामुळं टप्प्याटप्प्यानं ह्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये इंजिनमध्ये मॉडिफिकेशन करून 100% इथेनॉल आणि जास्तीत जास्त 20% डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रण अशी कन्सेप्ट आता यापुढे येते. सर, एक उत्सुकता म्हणून खरं तर आपल्या इथे इथेनॉलचं उत्पादन होत आहे, आपण इथेनॉलचा वापर सुरू केला इंधन म्हणून, पण 100% अजून ते होत नाहीये. एकूण उत्पादन भारतामध्ये साधारण किती होत आहे इथेनॉलचं आणि भविष्यामध्ये याची किती प्रगती होईल असं आपण पाहता? नाही, सध्या तर आता अशी परिस्थिती आहे की केंद्र सरकारनं आम्हाला इथेनॉल उत्पादनाला प्रचंड प्रोत्साहन दिलं, इन्सेंटिव्ज दिल्या आणि गेल्या एक 8-10 वर्षामध्ये आता आम्ही इतकं प्रचंड उत्पादन क्षमता वाढवली आहे की आता देशामध्ये 2200 कोटी लिटर एवढं इथेनॉलचे उत्पादन क्षमता आहे. परंतु या पेट्रोलमध्ये 20% मिश्रणाचं जो आहे ते फक्त 1055 कोटी लिटरच फक्त 20% भागलं. आणि त्यामुळे आता आमची जी काही इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही गुंतवणूक केली, ती 100% गुंतवणूक सुद्धा युटिलाइज होत नाही आहे. आणि त्यामुळं आता आम्ही विचार करतोय की याच्या पुढं जाऊन इथेनॉल हे फक्त ब्लेंडिंगसाठी किंवा पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी त्याचा वापर करायचा नाही आहे, तर त्यासाठी आणखी काही सोर्सेस शोधता येतील का. आणि एक कृषी क्षेत्रासाठी अत्यंत आनंदाची आणि एक भविष्यातल्या एक चांगल्या संधी येत आहेत, ते म्हणजे सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल. म्हणजे आज आपण विमानामध्ये जे इंधन वापरतो
ते म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ते प्युरिफाईड केरोसिन आहे. आता मी काही म्हणजे पर्यावरण तज्ज्ञ नाही आहे, पण जे काही अभ्यासलं की जगामध्ये जे प्रदूषण होतं आहे त्या प्रदूषणामध्ये म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं जे प्रदूषण आहे त्यामध्ये 30% वाटा हा विमानाच्या इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा आहे. प्रचंड मोठं प्रदूषण त्यामधून होत आहे. आणि त्यासाठी आता जागतिक स्तरावर पर्टिक्युलरली युरोपियन युनियननं तो निर्णय घेतला आहे की 2030 पर्यंत ज्या ज्या म्हणून विमान कंपन्यांना युरोपवरून उडायचं असेल किंवा युरोपमध्ये उतरायचं असेल तर त्यांनी त्यांच्या विमानामध्ये कमीत कमी 5% हे सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएलचा वापर करावा लागेल. आणि ते सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल हे फक्त आणि फक्त या कृषी क्षेत्रातल्या सगळ्या टाकाऊ पदार्थापासून केलं. तर आज आम्ही उसाच्या रसापासून जे इथेनॉल तयार करतोय त्याला 1G इथेनॉल म्हणतात. आणि दुसरा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे 2G इथेनॉल. आणि हा 2G इथेनॉल जो आहे हा शेतातला सगळा काडी कचरा, पळाटे असतील, तुराटे असतील, सगळी प्रकारचं ॲग्रिकल्चरल वेस्ट याच्यापासून हे 2G इथेनॉल तयार होत आहे. आता मागच्याच वर्षी इंडियन ऑइल कंपनीनं पानिपतला एक मोठा 100 KLPDचा दररोज 1,00,000 लिटर उत्पादन होईल असा हा 2G इथेनॉलचा प्रकल्प उभा केला. आणि त्याचं रॉ मटेरियल जे आपण पाहिलं तर ते साळीचं तणस आणि गव्हाचं काड हे जे वेस्ट होतं ते सगळं जाळलं जातं पंजाब हरियाणामध्ये आणि त्याचं प्रदूषण दिल्लीपर्यंत जातं. तर त्या ठिकाणी हा झालेला आहे. आज जगामध्ये SAFचं जर 5%, 10%, 15% ब्लेंडिंग करायचं असेल तर भारत हा सगळ्यात एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये ॲग्रिकल्चरल वेस्ट आहे. आणि त्या प्रकारची आमच्याकडं हवामान परिस्थिती आहे. आणि त्यामुळं इथून पुढं आपल्याला या बायोफ्युएल बेसला बायो एनर्जी बेसमध्ये शेतीसाठी एक प्रचंड मोठ्या संधी निर्माण झालेल्या आहेत. आणि त्या माध्यमातून आपल्याला याकडं इथेनॉल असेल, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल असेल आणि बायो CNG असेल याकडे आपल्याला जावं लागेल. खरं सर, थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की भारताला इंधनाच्या बाबतीत, ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी शेतीचा फार मोठा वाटा आहे. आणि त्यामुळेच शेतकरी असेल किंवा कृषी क्षेत्र असेल यांना चांगल्या संधी आहेत. या नेमक्या भविष्यातल्या संधींकडे आपल्या शेतकरी बांधवांनी कसं पाहिलं पाहिजे? नाही, यामध्ये मी सांगितलं आपल्याला की पुनर्निर्मित ऊर्जा ही 3च प्रकारे निर्माण होते. एक सोलार एनर्जी म्हणजे सूर्याच्या पासून मिळणारी एक एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे. आणि दुसरी जी एनर्जी आहे ती ॲग्रिकल्चरल सेक्टरमधून येणारी आहे. मग ते वेगवेगळ्या पिका, मग मका असेल, ऊस असेल, यापासून मिळणारी जी एनर्जी आहे या माध्यमातून तुम्हाला इथेनॉल, बायोडिझेल उपलब्ध होईल. आणि ॲग्रिकल्चरल वेस्ट आहे एक सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी या माध्यमातून येते आहे की आपण पाहतोय आता की आपल्याला 2070 नेट झिरो कार्बनला जायचं आहे. म्हणजे 0 कार्बन उत्सर्जन झालं पाहिजे हे जागतिक स्तरावरच्या संघटनेने ठरवलं आहे. जग तर 2050 नेट झिरोला जात आहे. पण आपल्यासाठी आणखी 20 वर्षाची मुदत दिलेली आहे. आणि त्या दृष्टीनं जर वाटचाल करायची असेल आणि खऱ्या अर्थानं जर फ्युचर फ्युएल असेल तर आपल्याला हे फोसाईल फ्युएल येत्या 5-10 वर्षामध्ये टोटली बंद करावं लागेल. तर आम्ही नेट झिरो कार्बनला जाऊ शकतो. आणि त्या दृष्टीनं जगामध्ये 0% प्रदूषण देणारं एकमेव इंधन आहे आणि ते म्हणजे ग्रीन हायड्रोजन. आज ग्रीन हायड्रोजनचा फार मोठा गवगाव होतो आहे. आणि हे ग्रीन हायड्रोजन जे आहे हे ग्रीन हायड्रोजन फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चरल सेक्टरमधूनच निर्माण होतं. आणि मग त्यासाठी आज इथेनॉल आम्ही तयार करतो. इथेनॉल करत असताना जे वेस्ट निघतं, इफ्लुएंट निघतं, त्या इफ्लुएंटपासून आपण CNG करतोय, बायो CNG करतोय. बायो CNGच्या वर प्रक्रिया करून आपल्याला ग्रीन हायड्रोजन करता येईल. पाण्याचं विघटन करून आपल्याला ग्रीन हायड्रोजन करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो सोर्स आहे तो म्हणजे ॲग्रिकल्चरल जेवढं वेस्ट आहे त्या वेस्टचं गॅसिफिकेशन करून त्यापासून सिनगॅस तयार होतो. आणि त्या सिनगॅसपासून आपल्याला उत्कृष्ट दर्जाचं ॲम्पल मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन हायड्रोजन तयार होईल. सर, आज ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीमध्ये पाहिलं जातं आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही प्रायोगिक बेसिसवर आता NCL सारख्या रिसर्च संस्थांनी, वसंतदादा शुगुनीच्या संस्थांनी काही प्रयोग केलेले आहेत. तर त्या इंधनापासून जे काही बाहेर पडतं ते स्मोक, धूर पडत नाही, त्या ठिकाणून पाणी बाहेर पडतं. त्यामुळं 0% त्यामधून प्रदूषण होतं. आणि त्याची जी कार्यक्षमता आहे म्हणजे 1 किलो ग्रीन हायड्रोजनमधून तुमची गाडी 400 ते 500 किलोमीटर जाऊ शकते, एवढी त्याची इफिशियन्सी आहे.
आणि त्या दिशेनं मला असं वाटतं की आता ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपल्याला ह्या रिन्युएबल एनर्जीमध्ये मग ते इथेनॉल असेल, बायोडिझेल असेल, CNG बायो CNG असेल, ग्रीन हायड्रोजन असेल किंवा सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल असेल, ह्या प्रचंड मोठ्या संधी आपल्याला यामध्ये निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून मला प्रामुख्याने शेती, मगाशी विषय होता की तरुणांना शेतीकडे वळवायचं. आता शेतीमध्ये तरुणांना येऊन काही शेती करायला सांगायचे नाही आहे, पण शेतीमध्ये उपलब्ध असलेली साधन संपत्तीचा वापर करून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आणि प्रामुख्यानं हा बायो फ्युएल बेस, बायो एनर्जी बेससाठी काम करण्याच्या प्रचंड संधी आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. खरंय सर, तुम्ही तरुणांना आवाहन केलंय की तुम्ही या शेतीसाठी पुढे या आणि शेतीपूरक उद्योगांमध्ये तुम्ही उतरा. तर आपण, मला असं वाटतं, आज आपल्या इथे अनेक विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडनं काही प्रश्न आहेत का आपण घेऊयात. कोणाला प्रश्न असतील तर कृपया आपण प्रश्न विचारू शकता. गुड आफ्टरनून सर, मी दर्शन जैन, कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी. सर, माझा प्रश्न असा आहे की आता जसं कोणतं पण बिझनेस करण्यासाठी गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल लागतं, पण काही ठिकाणी करप्शनामुळे बिझनेसला अप्रुव्हल भेटत नाही. मग ते कसं सॉल्व्ह करावं सर? मला असं वाटतं की तुम्ही जर बायोफ्युएल किंवा शासनाने सपोर्टेड केलेल्या कुठल्याही योजना गेलात, त्याला सरकारी दरबारी फार परवानगीची किंवा याची काही गरज नाही. एक साधं कंपनी रजिस्ट्रेशन आपण केलं आणि हा उद्योग सुरू केलात तर सरकार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सपोर्ट करतं. आज एक छोटासा एक उदाहरण सांगतो आपल्याला. आपण बायो CNG हा सत्यातला काडी कचरा असेल किंवा वेस्ट वॉटर असेल ह्याच्यापासून जर करत असाल तर त्याला 4 कोटी रुपयाचं तुम्हाला अनुदान सरकारकडनं मिळतं. आणि सरकार आता या बायो एनर्जीसाठी, बायोफ्युएलसाठी पायगाड्या घालून तरुणांना निमंत्रित करत आहे. मला नाही वाटत त्या ठिकाणी काही करप्शनचा किंवा परवानगीचा आपल्याला फार अडथळा निर्माण होईल. पण सर, जसं सरकार भरपूरशा पॉलिसीज ठेवतं, पण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचतच नाही. मग त्यासाठी कसं काय करणार? नाही, पण या बाबतीमध्ये मी एकच सांगेन की सरकारचं सुद्धा आता धोरण आहे. कारण आपण पाहतोय 1.5 महिन्याच्या युद्धाच्या काळामध्ये भारत सरकार सुद्धा या बायोफ्युएल आणि बायो एनर्जीसाठी फार प्रोत्साहन देण्यासाठी आलं आहे. कारण जोपर्यंत आपण आपल्या देशामध्ये ऊर्जा निर्मिती करणार नाही, ऑइल निर्माण करणार नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होणार नाही. आणि त्या दिशेनं या विषयाच्या अंतर्गत जे म्हणून सरकारचे धोरणं आहेत त्यासाठी सरकारकडनं कुठल्याही अडथळ्या नाही आहेत. आणि या बाबतीमध्ये जिल्हा उद्योग केंद्र असेल किंवा त्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या काही शासकीय संस्था आहेत, त्यामध्ये आपल्याला सगळं मार्गदर्शन या ठिकाणी नक्की मिळतं आहे. थँक्यू सर. नमस्कार सर, माझा प्रश्न खूप सोपा आहे. आपण इथं इथेनॉलबद्दल गप्पा मारतोय. सध्या इथेनॉल बनते ऊसापासून. ऊसाचा रेट वाढलाय का इथेनॉलचं प्रोडक्शन चालू झाल्यापासून? आपण बघतो इथेनॉल प्रोडक्शन करणाऱ्या कंपनीचा 2024 ते 2026 पर्यंत 40 रुपयाला असणारा शेअर्स 1200-1300 पर्यंत गेला आणि ऊसाचा रेट 2600-2800 3000च्या वरी गेलाय. याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, आता जे तुम्हाला 3000 रुपये ऊसाचा दर मिळतोय त्याच्यामध्ये इथेनॉलचाच वाटा मेजर आहे. कारण इथेनॉल प्रकल्पामुळं कारखान्यांचा इन्कम सोर्स वाढला आणि तो ऊसाच्या स्वरूपामध्ये मिळाला. आपल्याला मुद्दाम या वर्षीची आकडेवारी सांगतो. यावर्षी देशामधून इथेनॉल जे काही ऑइल कंपन्यांनी खरेदी केलं, त्या ऑइल कंपन्यांनी खरेदी केलेल्या इथेनॉलची किंमत 44,000 कोटी रुपये मिळाली आणि ती थेट शेतकऱ्याला ऊसाच्या किमतीच्या स्वरूपामध्ये गेलेली. त्यामुळे याचा थेट फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. सर, ॲज अ बँकर म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो. केंद्र शासनाच्या सुरुवातीच्या धोरणानुसार जे काही इन्सेंटिव्ह दिले, ऑइल कंपन्या सगळ्या इथेनॉल खरेदी करत होता, 9व्या दिवशी आम्हाला पैसेही मिळत होते. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रोजेक्ट सुरू केले, त्यांना आम्ही कर्ज दिलं. पण नंतर मात्र केंद्र शासनाच्या धोरणात थोडासा बदल झाल्यामुळं तुमची 100% कॅपॅसिटी युटिलायझेशन होत नाही. झाल्यानंतर इथेनॉलला आज अनेक सगळे जवळजवळ प्रोजेक्ट आमच्याकडं रिस्ट्रक्चरला आलेले आहेत. अशा वेळी केवळ केंद्र शासनाच्या धोरणावर अवलंबून ओपन मार्केट नसताना हे थोडं रिस्की वाटत नाही का? सर, यामध्ये मुख्य तोच मुद्दा मगाशी मी सांगितला की फक्त इथेनॉल हे पेट्रोलमध्ये ब्लेंडिंग करणं एवढाच आता उद्देश डोळ्यासमोर न ठेवता आम्ही इथेनॉलचे पर्यायी वापर आणि पर्यायी काही त्याला सोर्सेस मिळतील का, आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आहे तो म्हणजे सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल. आणि हा सुद्धा जो विषय झाला सर की सरकारनं 6% व्याज दिलं
18,000 कोटी रुपयाची सबसिडाईज रक्कम दिली की हे तुम्ही प्रकल्प उभा करा आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉलचा पुरवठा झाला. पण त्याचबरोबर केंद्र सरकारनं धोरण स्वीकारले की ऊसाच्या रसाबरोबर किंवा मोलॅसेस बरोबर हे अन्नधान्यापासून सुद्धा करावं आणि मग मका असेल किंवा तांदूळ असेल या बाबतीमध्ये दिल्यामुळं आणि त्या UP, बिहार या भागामध्ये पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याचं उत्पादन झालं आणि त्यामुळे हा एक मोठा स्पर्धक क्रॉप त्या ठिकाणी आला. यावर्षी 1,055 कोटी लिटर जे काही खरेदी झालं त्यामधला 70% वाटा हा ग्रेन बेस्ड डिस्टलरीला मिळाला आणि 30% वाटा फक्त मोलॅसेस बेसला मिळाला. आणि त्यामुळे आत्ता आमचा प्रयत्न आहे की हे जे ब्लेंडिंग 20% आहे हे ब्लेंडिंग आता पहिल्या टप्प्यामध्ये 27% करावं आणि तो केंद्र सरकार आता ह्या जागतिक परिस्थितीचा विचार करून तातडीने ते वाढवत आहेत. ते पर्सेंटेज वाढेल आणि त्याचबरोबर 2030 पर्यंत हे 30% ब्लेंड गेला पाहिजे अशा दिशेने प्रयत्न आहेत. परंतु आपण म्हणताय ते खरी परिस्थिती आहे की बरेच प्रकल्प कार्यान्वित झाले, बँकांचे कर्ज घेऊन प्रकल्प उभा केले आणि ते 100% कॅपॅसिटीने चालत नाही. तर त्यासाठी आपल्याला इथेनॉलला पर्याय म्हणून आता सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएलकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. ठीक, मला असं वाटतं की आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण इंधनाच्या दृष्टीने किती स्वयंपूर्ण असणं आवश्यक आहे याचा आपल्या सगळ्यांनाच अंदाज आला असेल आणि त्याच दृष्टीनं ठोंबरे सरांनी आज शेतकऱ्यांसाठी विशेषतः तरुण शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक उद्योग जे आहेत त्यामध्ये कशी संधी आहे याचं मला असं वाटतं एक मोठं विजन आपल्याला दिलं आहे. सर, आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन या तरुणाईला केलं त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद TV9चे सुद्धा. धन्यवाद. मी ठोंबरे सरांचा सत्कार करण्यासाठी TV9 मराठीचे बिझनेस हेड भूषण खोत सर तसेच ग्रीन गोल्ड सीड्सचे MD अजित मुळे सर यांना मंचावर येण्याची विनंती करते.